जी सर्वत्र प्रियानो चर्चा चालू आहे त्या संदर्भामध्ये आपण प्रियानो घेत आहोत. मागील आठवड्यांपासून किंवा त्याही आधी ऑगस्ट महिन्यामध्ये देखील प्रियानो प्रभूच्या दुसऱ्या आगमना संबंधामध्ये प्रियानो सर्वत्र चर्चा चालू आहे. बरेचसे लोक प्रियानो त्या ठिकाणी म्हणत आहेत की 24-25 सप्टेंबरपर्यंत प्रभूचं जे आगमन म्हणजे पुनरुत्थान जे आहे आणि जे स्वर्गारोहण जे आहे प्रियानो ते होण्याची शक्यता आहे, ज्याला रॅप्चर शब्द काही लोक वापरतात. रॅप्चर म्हणजे प्रभू ढगामध्ये येईल आणि ढगामध्ये आल्यानंतर प्रियानो त्याच्या प्रिय लोकांना तो घेऊन जाणार आहे. बरेचसे लोक प्रियानो त्या ठिकाणी तारखा सांगत आहेत, वेळ सांगत आहेत, चिन्हसुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे प्रियानो दिसत आहेत. युद्धसुद्धा होत आहेत, भूकंप होत आहेत आणि प्रियानो आकाशामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसत आहेत आणि भूतलावर सुद्धा प्रियानो अशा गोष्टी घडत आहेत. आपल्याला माहीत नाही, आपण जरी म्हटलं प्रियानो की प्रभूचं येणं हे दूर आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या चिन्हांबद्दल प्रियानो सांगितलं त्याची पूर्तता जवळपास झालेलीच आहे आणि म्हणून कधी पण प्रभूचं येणं होऊ शकतं अशी परिस्थिती प्रियानो त्या ठिकाणी आहे. भयंकर असे आजार आहेत आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियानो आपल्याला शास्त्रज्ञसुद्धा, मला पाळकीनबाई कालच्या दिवशीसुद्धा सांगत होते की एका बाजूला देवाचे सेवक आहेत, आवाज घुमत आहेत, एका बाजूला सेवक आहेत प्रियानो की ते सेवक वचनामधून सांगत आहे की चिन्ह कशी प्रियानो पूर्तता होत आहे किंवा घडत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रियानो शास्त्रज्ञ आहेत की ते त्यांच्या परीने सध्याच्या परिस्थितीला प्रियानो ते सांगत आहेत आणि असं कधीच घडलं नाही असं शास्त्रज्ञ म्हणत आहेत. मला माहीत नाही, तुम्ही 2 दिवसापूर्वी BBC सुद्धा प्रियानो आणि बाकीच्या चॅनलवरती सुद्धा कदाचित ती बातमी दाखवली असेल की इतक्या वर्षामध्ये मान्सून जो आहे तो भारतामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला प्रियानो पूर्ण भारतामध्ये त्याचं म्हणजे पाऊस पाडतो आणि हिमालयाच्या पासून तो अलीकडे परत फिरतो आणि परतीचा पाऊस ज्याला आपण म्हणतो परतीचा पाऊस आहे तो यायला सुरुवात होते. पण आपल्याकडे प्रियानो जसं बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की जूनमध्ये पाऊस सुरू होतो, आपल्याकडे तर होत नाही. जून-जुलैमध्ये पाऊस सुरू होत नाही, आपल्याकडे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त करून दिसून येतो. पण आता सप्टेंबर महिना पण सुरू झालेला आणि पाऊस काय अजून प्रियानो असा काही दिसत नाही. अभ्यासक म्हणत आहेत की याच वेळेला पहिल्यांदा असं घडलेलं आहे की हिमालय पर्वतांच्या रांगा ज्या आहेत त्याच्या पलीकडे मान्सून गेलेला आहे. म्हणजे तिबेत, चायना ह्या भागामध्ये आत्ताचा पाऊस गेलेला आहे. याच्या आधी हिमालयाच्या डोंगरांपासून तो परत फिरायचा आणि यायचा, पण आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की तो चायनाच्या तिकडे प्रियानो तिबेटमध्ये तो गेलेला आहे. तिकडे बऱ्याचशा ठिकाणी प्रियानो वाळवंट आहे, तिथं पाऊस आता पडत आहे आणि धोक्याची घंटी भारतासाठी आहे प्रियानो. भारतासाठी का धोक्याची घंटी आहे? कारण इकडे मात्र मग उष्णता भयंकर रीतीने होणार आहे. इतकी उष्णता म्हणजे हे मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी एका अभ्यासकाने सांगितलं होतं की भारतावरती येत्या दिवसांमध्ये भयानक परिस्थिती येणार आहे. मी तुम्हाला घाबरत नाही आहे, पण ही बातमी जी आहे अभ्यासक जे आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते सांगत आहे की जिथं प्रियानो त्या ठिकाणी दुष्काळ होता, म्हणजे दुष्काळ म्हणण्यापेक्षा जिथे वाळवंट आहे तिथं पाणी आता व्हायला लागलेलं. म्हणजे दुबईसारख्या ठिकाणी वाळवंट आहे, तिथं प्रियानो पाऊस पडत आहे, वाहून जात आहे वाळवंटामध्ये. आणि त्यावेळेला त्या शास्त्रज्ञाने जे सांगितलं होतं की जिथं चांगलं आहे तिथं मात्र वाळवंट होण्याची शक्यता आहे. तर घडामोडी इतक्या लवकर होत आहेत की सध्या आपल्याला वाटत आहे सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु प्रियानो
येत्या दिवसांमध्ये आपल्याला माहीत नाही काय परिस्थिती होईल. मी मागे वेळेससुद्धा प्रियांनो तसं सांगितलं होतं. आवाज नीट नाही येत. मागे सुद्धा प्रियांनो सांगितलं होतं मी की जसं टेक्नॉलॉजी आली, इंटरनेट आलेलं आहे, त्यामुळे प्रियांनो बदल इतके फास्ट होत आहेत की कधी काय घडेल सांगता येत नाही. नुसतंच भौगोलिक परिस्थिती नाही, राजकीय परिस्थितीसुद्धा प्रियांनो बदलत आहे. आणि राजकीय परिस्थितीमुळे प्रियांनो जगात काय होईल अशी परिस्थिती आलेली, म्हणजे युद्ध पण प्रियांनो होण्याची शक्यता आहे. तिसरं महायुद्ध आहे. आता कुठेतरी प्रियांनो जसं आपण ऐकत आहोत, भारत आणि अमेरिकामध्ये प्रियांनो म्हणजे व्यापार आहे तो आता एकदम कमी व्हायला लागलेला आहे. इतके दिवस आपले पंतप्रधान त्यांच्या अगदी गळाभेट चालली होती, आता 5 वेळा फोन केला राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या, यांनी उचललाच नाही, अशा बातम्या येत आहेत. आणि आता इकडं काय बदल होत आहेत हे सांगता येत नाही प्रियांनो. आपल्याला वाटतं आज पिण्याची पाण्याची व्यवस्था सगळी आहे, वातावरण चांगलं आहे. वातावरण कधी बदलेल काही सांगता येत नाही. जर पाऊस पडत नाहीये किंवा पावसामुळे प्रियांनो ओला दुष्काळ झालेला आहे, काही ठिकाणी ओला दुष्काळ घोषित करण्याची वेळ आलेली आहे, तर काही ठिकाणी प्रियांनो भारतामध्येच अगदी कोरडं झालेलं आहे. पूर्वी रेल्वेने पाणी पुरवलं होतं आणि रेल्वेने त्या ठिकाणी प्रियांनो लोकांना त्या ठिकाणी मदत झालेली आहे. येत्या दिवसांमध्ये असं पण होण्याची शक्यता आहे की तुमच्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला पासवर्ड मिळेल आणि एक सरकार कुठंतरी टाकी तयार करेल, तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला पाणी द्यायला सुरुवात करतील. आता नळाला येत आहे पाणी, आता तोटी पण नाही आपल्याकडे काही जणांकडे, आणि पाणी वाहत आहे तसंच. पण अशी पण गोष्ट होईल. काय बदल होतील प्रियांनो सांगता येत नाही. परंतु आज प्रियांनो जो वेगवेगळ्या रीतीने आपल्याला हे संकेत मिळत आहेत, त्या संकेतामुळं सावध राहायची गरज आहे. येशू ख्रिस्त दुसऱ्या बाजूला, येशू ख्रिस्त येणार आहे हा तर ठाम बाब आहे, याच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे. तो कधी येईल हे सांगता येत नाही. काही लोक भाकीत करत आहेत. पण आपण असं जरी म्हटलं की ठीक आहे बाबा 24-25ला तो येणार आहे, असं जरी म्हटलं तर आपली तयारी झाली आहे का? मंडळीची तयारी झाली आहे का? आपल्या कुटुंबांची तयारी झाली आहे का? माझी स्वतःची वैयक्तिक तयारी झाली आहे का? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे प्रियांनो. तो प्रभू कदाचित 24-25ला येईल किंवा त्याच्या नंतर येईल किंवा तो आत्ताच येईल किंवा त्याच्या आधीसुद्धा येऊ शकतो. पण आपली तयारी कितपत झालेली आहे? आपण कोणत्या गोष्टीची तयारी करत आहोत? ही प्रियांनो बाब फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून जो एक आज शीर्षक मी या ठिकाणी घेतलेला आहे की आध्यात्मिक जागरूकता आणि तयारीची आवश्यकता. आध्यात्मिक जागरूकता व्हायला पाहिजे, आपल्याला वाट पाहणारे लोक व्हायला पाहिजे, त्याच्याकडे दृष्टी लावणारे लोक व्हायला पाहिजे. आणि प्रियांनो आपली तयारी जसं प्रवासाला आपण निघतोय प्रियांनो आणि त्यासाठी वेगवेगळ्या तयाऱ्या कराव्या लागतात, तर आपल्याला त्या प्रवासाला निघत असताना प्रियांनो जशी तयारी करावी लागते तशी तयारी नाही करायची, परंतु आध्यात्मिक रीतीने तयारी किती आहे याकडे प्रियांनो आज आपण थोडंसं लक्ष लावणार आहोत. आणि म्हणून आध्यात्मिक जागरूकता पण व्हायला पाहिजे आणि आपली जी तयारी आहे त्याकडे आपण वळलं पाहिजे. अपेक्षा व तयारीचा काळ आहे हा. आपण प्रभूच्या दुसऱ्या आगमनाच्या अगदी जवळ, तो कधी येईल हे सांगता येत नाही, म्हणून आपण आपल्या प्रियांनो तयारीला तर ठेवायचं आणि त्यालासुद्धा प्रियांनो काय अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेप्रमाणे प्रियांनो आपल्याला जायला पाहिजे. पवित्र मेजामध्ये आपण सहभागी होत आहोत, आपल्याला माहीत नाही पवित्र सहभागिता कधी होत असते आपल्या मंदिरामध्ये, कधी होत असते काळ माहिती आहे ना? प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी होते. आणि जर प्रभू आला हे लोक जे म्हणतायत 24 आणि 25ला, तर पुढचा प्रभू भोजनाचा विधी मला नाही वाटत मग इथं होईल. कुठं होईल तो?
तो स्वर्गामध्ये होईल. हा शेवटचा प्रभुभोजनाचा विधी आहे. असं जर मी म्हटलं, मी ठाम म्हणत नाही 24-25 येतील, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, पण जर थोडा वेळ विचार करू प्रियानो, की खरंच जर ह्या भूतलावरती हा आपला शेवटचा महिना आहे, तर आपल्याला काय काय करावं लागणार, कशी तयारी करावी लागणार आहे. हे प्रभुभोजन आज आपण घेत आहोत, कदाचित हे परत एकदा या ठिकाणी होणार नाही. होईल त्या लोकांसाठी कदाचित की जे मागे राहतील. मी असेल का नसेल मला माहीत नाही, तुम्ही असाल का नसाल त्यावेळेला मला माहीत नाही, परंतु प्रियानो विश्वास आहे आपण सगळे घेतले जाणार आहोत. मेजामध्ये आपण भाग घेत आहोत, परंतु तरी देखील येशूचं जे दुसरं आगमन आहे त्या संदर्भामध्ये आपण जो शास्त्रभाग काढलेला आहे, मत्तेकृत शुभवर्तमान 24वा अध्याय आणि प्रियानो 32 पासून 44 पर्यंत तिथं म्हटलेलं आहे. 32 वचनापासून मत्ते 24-32. अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या, त्याची टहळणी कोमल असता तिला पाने फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. दाराशीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्या ठिकाणी सांगत आहे की अंजिराच्या झाडाबद्दल, खरं तर अंजिराचं झाड एक प्रतीक आहे इस्रायल देशाचं, आणि इस्रायल देशामध्ये प्रियानो जे प्रतीक त्या ठिकाणी धरलं जातं त्याला फळं यायला पाहिजे. पण आता त्याने अशा रीतीने हे दाखला किंवा झाड वापरलेलं आहे की तो म्हणत आहे की अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या, त्याची डहाळी कोमल असता पाने फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ आला. वातावरण बघून आपण लगेच म्हणतो की बाबा असं असं आता वातावरण बदललेलं आहे. मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला खूप वारं सुटलं होतं वेगाने, त्यावेळेला दोन्ही मुलांना मी सांगत होतो पटकन चप्पल घाला बरं का पायात. का बरं चप्पल घाला? कारण सर्दी होण्याची शक्यता जास्त आहे, गारठा वाढलेला होता. आपण सहज म्हणतो प्रियानो, वातावरण बघून आपण ठरवत असतो किंवा म्हणत असतो की बाबा असा असा बदल होत आहे. येशू ख्रिस्त तो त्या लोकांना सांगत असताना म्हणत आहे, तुम्ही अंजिराच्या झाडाकडे बघता की त्याला पालवी फुटली म्हणजे लगेचच म्हणता की बाबा उन्हाळा जवळ आलेला आहे. अगदी तशाच प्रकारे ही चिन्ह काही तुम्ही बघितलीत तर तुम्हाला समजायला पाहिजे की तो आता दाराशीच उभा आहे, कधी आत येईल. या पृथ्वीच्या प्रियानो दाराशी तो उभा आहे. आणि म्हणून तो पुढे त्यांना म्हणत आहे 34 वचन, मी तुम्हास खचित सांगतो हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. काही झालं तरी माझी वचने ही कधीही फॉल्स, चुकीची अशी होणार नाहीत. आणि प्रियानो आपल्याला सगळं माहिती आहे की उत्पत्तीच्या पुस्तकापासून अगदी देव ज्या ज्या गोष्टी बोललेला आहे त्याची पूर्तता झालीच आहे. त्या सर्व भविष्यवाण्या अगदी पूर्ण झालेल्या आहेत, एकही फॉल्स ठरलेली नाही. काही लोक प्रियानो भविष्यवाणी करतात, काही लोकांनी भविष्यवाणी लिहून ठेवलेल्या आहेत. मी मागे जसं म्हटलं होतं प्रियानो, नॉस्ट्रोडॉमस नावाचा एक माणूस आहे, त्याने एक अख्खं जाड पुस्तक लिहून काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये लोक म्हणतात, मी नाही वाचलं ते, पण लोक म्हणतात की बाबा त्याच्यामध्ये अगदी वेगवेगळे राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांचा मृत्यू किंवा त्यांचं कार्य कसं राहणार आहे, काय होणार आहे भूतलावर, युद्ध कसं होणार आहे, ते सगळं त्याने पाहिलं आणि लिहून ठेवलं. पण प्रियानो त्याच्या पुस्तकामधून बरेचसे लोक म्हणतात की बऱ्याचशा भविष्यवाण्या खोट्या ठरलेल्या आहेत किंवा त्या झाल्याच नाहीत.
आणि काही झालेले आहेत. पण प्रियानो, ज्यावेळेला आपण ह्या पवित्र शास्त्राबद्दल म्हणतो ना, देवाच्या वचनाबद्दल म्हणतो, त्यातली एकही गोष्ट अशी प्रियानो फॉल्स म्हणून ठरली नाही, चुकीची म्हणून ठरलेली नाही. देवबापाने ज्या काळाबद्दल वर्णन केलेलं आहे, भविष्यवाणी केली, ती त्याच काळामध्ये अगदी बरोबर तशीच्या तशीच प्रियानो झालेली आहे. संदेशांच्याद्वारे भविष्यवाणी सांगण्यात आलेली आहेत. आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला म्हणत आहे की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, हे पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. आकाश निघून जाईल, पृथ्वी निघून जाईल, पण मी जे बोललेलो आहे, देव म्हणतोय, येशू ख्रिस्त म्हणतोय, ते पूर्ण होणार आहे. या वचनांमधून प्रेम आपण पाहत असताना स्वतःला आध्यात्मिक जागृती करून घ्यायची. पूर्वी आपल्या भारत देशामध्ये प्रियानो दळणवळण एवढं चांगलं नव्हतं, किंवा सॅटेलाईट एवढे पाठवले जात नव्हते, की त्याच्यामुळं पावसाचं प्रियानो अंदाज, आजही पावसाचे अंदाज चुकीचे ठरत आहेत. शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून प्रियानो ते सॅटेलाईट उपग्रह पाठवले होते, परंतु प्रियानो अजूनही ते सांगतात की पाऊस होणार नाही आणि बदबद पडतो. काही वेळेला म्हणतात की पाऊस खूप होणार आहे आणि दुष्काळ पडतो. शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. परंतु प्रियानो, या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत. वातावरण बघतो आणि आपण प्रियानो जागृत होतो. पण पाश्चात्य देशामध्ये जर बघितलं तर ते प्रियानो अगदी बरोबर अचूक त्या ठिकाणी गोष्टी सांगत असतात वातावरणाबद्दल. आपल्याकडे पण काही आहेत की त्या ठिकाणी आता बघितलं आपण प्रियानो, उत्तर भारतामध्ये 2 वेळा असे महापूर भयंकर आले, पाणी म्हणजे ढगफुटी झाली आणि लोक वाहून गेले. धार्मिक स्थळाला गेलेत ते लोक पूजा अर्चा करायला, पण डोंगर त्या ठिकाणी प्रियानो, त्या ठिकाणी पाऊस एवढा झाला की ते सगळे वाहून गेले. प्रियानो, अंदाज लावता आला नाही. काही लोक आता म्हणत आहेत की हवामान खात्याला माहीत नव्हतं का काय होणार आहे काय नाही, आणि असं बेजबाबदारपणे कसे राहिले हे लोक. जगात काय होईल प्रियानो, परंतु हे वचन अचूक रीतीने होणार आहे तुम्हाला आणि मला जागृती करण्यासाठी. आणि म्हणून प्रियानो, काही लोक विलंब म्हणून म्हणतील प्रियानो, हा भ्रम आहे. आत्तापर्यंत सुवार्तिक सांगत आलेले आहेत, पाळक लोक सांगत आलेले आहेत, सुवार्ता सांगत असताना विश्वासणारे लोक सांगत आलेत की प्रभू लवकरच येणार आहे, प्रभू लवकरच येणार आहे. पण काही विश्वासणारे सुद्धा आहेत प्रियानो की ते म्हणतात काय खूप दिवस झाले, अजून काय येत नाहीये प्रभू, अहो असं कधी होत नाही, असं कधी होणार नाही, असं म्हणून प्रियानो कदाचित चांगले विश्वासणारे लोकांचं देखील प्रियानो मन विचलित होऊ शकतं, विश्वास डगमगू शकतो. पण प्रियानो, आपण म्हणत आहोत की ते होणार आहे. एखादं मी मुद्दामून लिहिलं, परीक्षा टाळणारा विद्यार्थी, एक मुलगा विचार करा प्रियानो, त्याची परीक्षा आहे, वार्षिक परीक्षा कधी असते 10वी 12वीची, कोणत्या महिन्यात? फेब्रुवारी मार्चमध्ये. आता कोणता महिना चालू आहे? अजून किती महिनेत? किती महिनेत? 5 महिनेत अजून. माझे 5 विषय आहेत, मी 5 दिवसात सोडवेल आणि निवांत राहील. आणि परिस्थिती काय होते? उद्या पेपर सुरू आहे आणि याचा अभ्यासच नाही. उद्या जर पेपर आहे, आज अभ्यास, मी रात्रभर आता अभ्यास करणार, रात्रभर मी अभ्यास करणार, बस उद्या देणार. सकाळ होती, 1 तास आधी जायचंय तिथं आणि ह्या पठ्ठ्याचा अभ्यासच नाही. किती महिनेत अजून? 5 महिने. वेळ असा निघून जातो. हे मी कुठल्या मुलाबद्दल नाही सांगत आहे, माझ्याबद्दल सांगतो. करू अभ्यास, आहे परीक्षा, लॉची परीक्षा आहे, काय एवढे, मला असंच वाटायचं प्रयोग. पण देवदयाने आतापर्यंत झालोय पास, कुठली कॉपी न करता. पण आता धडधड व्हायला लागलेली. परीक्षा आहे पण प्रियानो टाळाटाळ, कदाचित
आध्यात्मिक जीवनामध्ये अजूनही समर्पण आपण केलेलं नाही, अजूनही त्या वचनाप्रमाणे आपण वागत नाहीये, अजूनही देवाने सांगितलेल्या गोष्टींपासून खूप दूर आहोत आपण. करू, वेळ आहे अजून. आणि मग काही लोक उदाहरणं देतात प्रियांनो, की येशू ख्रिस्तांनी नाही का त्याला सांगितलं, अगदी मरायच्या आधी तो वाचला. अरे त्याला संधी मिळाली, बोलायची संधी मिळाली, कबूल करण्याची संधी मिळाली, त्याला स्वीकारण्याची संधी मिळाली चोराला. पण तुम्हाला आणि मला संधी मिळेल का नाही मिळेल सांगता येत नाही प्रियांनो. कालच्या दिवशी बळीत फॅमिलीच्या घरामध्ये त्यांच्या ब्रदरचा मेव्हणा ॲक्सिडेंटमध्ये गेला. कुठं? इथंच बाळवडीजवळ. कुठून प्रवास करून आला काय माहीत नाही प्रियांनो. पण मी विचार करत होतो रात्री, तो मनुष्य कदाचित कुठून, मुंबईवरून आला का कुठून आला, अगदी आता नगरमध्ये आलाय, घरात जवळ जायचंय आणि अपघात झाला. कोणावर काय संधी येते प्रियांनो, वेळ काय येते कोणावरती काही सांगता येत नाही. आणि म्हणून टाळाटाळ जर आपण करत आहोत, आणि इथं आपल्याला आता माहिती झालेलं आहे प्रियांनो, कदाचित म्हणत परत एकदा की 24-25ला जर लोक म्हणत आहेत, हरकत नाही तो त्याच्यानंतर आला, पण आत्ता खरं जर आपण विश्वास ठेवला की तो प्रभू आत्ताच आला, तर माझी कितपत तयारी झालेली आहे? आपण अजूनही प्रियांनो समर्पण केलेलं आहे का? पापांची कबुली केलेली आहे का? आपले सर्व हेवे दावे प्रियांनो संपुष्टात आणलेले आहेत का? मी माझ्या स्वतःला प्रभूला भेटण्यासाठी तयार आहे का? मागच्या रविवारी सुद्धा मी प्रियांनो उपदेश केला आणि त्यानंतर मी सोमवारी बँगलोरला गेलो. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेबद्दल आभारी आहे. पण प्रियांनो, जसं मला त्या ठिकाणी समजलं की मला जायचं आहे आणि त्यांनी अर्जंट त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, घाईघाईमध्ये प्रार्थनेने माझं तिकीट बुक केलं, पण सारखी दडदड. कशामुळं? गुजरातमध्ये पडलं ना एक विमान, आणि ते दुसरीकडे कुठे जगात नाही, भारतात पडलंय, शेजारच्या राज्यात पडलंय. आपलंच का त्या ठिकाणी पडू नये म्हणून. आणि विमानात बसूच तो प्रार्थना करत होतो, देवा सहाय्य कर. माझा तो रविवार शेवटचा रविवार होता का काय मला माहीत नाही, असं म्हणून मी देवाला म्हटलं माझं समर्पण मी करतो. विमान उडून प्रियांनो ज्या वेळेला ते पूर्ण विमान उडतं प्रियांनो, त्यावेळेला ते पूर्ण वरती ढगात जात नाही, ते जातं थोडंसं थांबतं असं होतं, मग परत थोडंसं जातं ना असं थांबतं. ते ज्या वेळेला प्रियांनो झेप घेतं त्यावेळेला खाली होतं, थोडंसं खाली यायला लागलं ना की पोटात गोळा येतो प्रियांनो, आणि परत थोडंसं वर जातं परत खाली येतं. ते गुजरातचं विमान चढलंच नाही प्रियांनो, ते खालीच आलं आणि पोटात गोळा यायला सुरुवात होते. माणूस सर्व देवाला समर्पण केल्याशिवाय, धावा केल्याशिवाय प्रियांनो हे शक्य नाही. जाताना वाचलो, येताना परत भीती, काय होणार आहे. आणि तिकडे गेल्यानंतर परत कळालं की ज्या वेळेला हे लोक सांगतायत 24-25ला प्रभू येण्याची शक्यता आहे, मला 22लाच परत एकदा तिकडे बोलवलेलं आहे. आणि 22ला मला तिकडे बोलवलेलं असताना पाळकीनबाईने काल मला सांगितलं परत, ते 22च्या ऐवजी 21 करा, नाही तर 23 तरी करा. म्हटलं का? मागच्याच वर्षी 22 सप्टेंबरला आपला अपघात झालेला आहे. माझी अजून धडधड सुरू. मला बीपीचा त्रास नाही, पण कदाचित डॉक्टरांनी चेकअप केलं तर दिसू शकेल आता, इतकं धडधड वाढलेली आहे. पण मी दाखवत नाही त्यांना. 22 सप्टेंबरच माझ्या डोक्यात नव्हतं ते. मला मीटिंगला जायचं आहे, कामं करायची आहेत, मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत संस्थेने, त्या पार पाडायच्या आहेत. म्हणून मी प्रार्थनेला म्हटलं लवकर बुक कर. आणि बुकिंगच्या वेळेला पाळकीनबाई सांगितलं 22 सप्टेंबर 1 वर्षापूर्वी आपला अपघात झाला होता. म्हटलं आता जर प्रभू आला तर मी तुमच्याबरोबर नाही, आणि 22ला गेलो तर म्हटलं आपण एकत्र वरतीच भेटू.
पण तिथं पती पत्नी म्हणून नाही आहे भेटणार, बहीण भावंड म्हणून आहे. आपली तयारी काय चालली प्रियानो, विचार काय चाललेले डोक्यामध्ये. मी माझं बॅकग्राऊंड सांगतोय, तुमचं काय चाललंय प्रियानो मनामध्ये, काय योजना आपण करत आहोत. आपली आध्यात्मिक तयारी, इथं नातेसंबंधच नाही प्रियानो. प्रभूने अगदी खात्रीने सांगितलेलं आहे की तो येणार आहे. एक तर तो येईल, नाहीतर आपण तरी त्याला भेटायला जाऊ प्रियानो. काहीतरी एक होणार, पण तयारी आहे का प्रियानो? वचन प्रियानो आपण म्हणत आहोत, होय विलंब आहे, विलंब आहे आध्यात्मिक रीतीने. मत्तई 24:36 मध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय म्हटलंय तिथं? त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूताच नाही, पुत्रालाही नाही. आता हे जे वाक्य आहे ते मागच्या वेळेला प्रियानो मी म्हटलं होतं तुम्हाला की काही लोक म्हणतात की तो फीस्ट ऑफ द ट्रम्पेट म्हणून आहे. कदाचित ते वाक्य अशा रीतीने दिलेलं आहे, पण मला मात्र खात्री आहे, मी आत्तापर्यंत प्रियानो याचं भाषांतर कधी दुसरं ऐकलं नाही, पण मला जे इंग्लिशमध्ये सुद्धा सापडतंय की प्रभू येशू ख्रिस्त अगदी म्हणत आहे की कोणालाच ठाऊक नाही तो काळ, तो दिवस कसा कधी येणार आहे. लोक म्हणत आहेत, हरकत नाहीत म्हणू द्या, आला तर ठीक, जाऊ आपण, आपली तयारी आहे. तर नाही आला तरी प्रियानो पुढे आपल्याला फार दिवस संधी नाही असं वाटतं. चिन्ह चमत्कार प्रियानो ज्या काही गोष्टी होत आहेत, परंतु प्रियानो जरी तो 24-25ला नाही आला, त्यानंतर जरी प्रियानो प्रोलॉंग गेला किंवा डेट निघून गेली, पण त्यानंतर सुद्धा प्रियानो कोणालाच माहीत नसणार. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणालेलं आहे की त्या घटकेविषयी पित्याशिवाय, पित्यालाच माहीत आहे पण पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांना नाही, आणि स्वतः तो म्हणत आहे काय, पुत्रालाही नाही. येशू ख्रिस्त सुद्धा स्वतः म्हणत आहे प्रियानो. याचा अर्थ असं नाही की त्याला माहीतच नाही. मी ह्या वचनाचं भाषांतर अशा रीतीने करत असतो की जोपर्यंत भूतलावरती सगळ्यांना देवाचं वचन कळत नाही, समजत नाही की येशू ख्रिस्त हा देव आहे, तोपर्यंत त्याचं दुसरं आगमन प्रियानो होणार नाही. आणि येशू ख्रिस्ताचं नाव किंवा सुवार्ता सगळ्यांना सांगण्याचं काम तुमच्या आणि माझ्या हातात दिलेलं आहे. आपण जोपर्यंत जाऊन सांगत नाही तोपर्यंत प्रभूचं आगमन दुसरं होणार नाही प्रियानो. आणि जी जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावरती दिलेली आहे ती जसजशी पार पडेल, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणते की मला ठाऊक नाही तुम्ही किती कार्य करताल, तुमच्यावरती मी कार्य सोपून दिलेलं आहे. सर्व राष्ट्रातील जाऊन लोकांना सुवार्ता सांगा, त्यांना शिष्य बनवा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. हे काम मी तुम्हाला सोपवलेलं आहे. ते कुठल्या पाळकाला, सुवार्तिकाला, मिशनरीला दिलेलं नाही, ते विश्वासणाऱ्यांना दिलेलं आहे की ज्यांचा ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्या सगळ्यांना प्रियानो हे काम दिलेलं आहे. आणि तुम्ही जर ते करत नसताल तर येशू ख्रिस्ताचं येणं हे अजून प्रियानो वेळ लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला खास करून ह्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांना सांगण्याची गरज आहे. आता याच्यामधून सुद्धा मी एक विचार केला, जर तुम्ही आणि मी खूप सिरियसली घेतलं आणि लोकांना सांगायला सुरुवात केली की आमचा प्रभू लवकरच येणार आहे, आमचा प्रभू लवकरच येणार आहे, तुमची पण तयारी करा, पश्चाताप करा, येशू ख्रिस्त हा देव आहे, त्याला स्वीकारा, असं म्हणून सांगायला सुरुवात केली, आणि कदाचित 24-25 म्हणा किंवा त्या महिन्यामध्ये तो आलाच नाही, तर ज्यांना तुम्ही सांगितलंय ना ते लोक म्हणतील काय हो झालं, आला नाही तो. मग आपण कदाचित कावरे बावरे होऊ, आपण म्हणू हो तो येणार आहे. वचनामध्ये ते सुद्धा दिलेलं आहे प्रियानो. लोक म्हणतील प्रियानो दिरंगाई होईल, परंतु नंतर ते सुद्धा गाफील राहतील, आणि ज्यांनी सुवार्ता सांगितली ते सुद्धा गाफील राहतील. आणि जसा चोर येतो त्याप्रमाणे येशू ख्रिस्त जगात एकदम येईल, असं सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून प्रियानो तुम्ही आणि मी शेवटच्या काळात जगत आहोत. मागच्या वेळेला पण मी सांगितलं प्रियानो, अभ्यासक म्हणत आहेत
जितके भूकंप झालेले आहेत, सुनामी झालेले आहेत, मागील शतकांमध्ये झाल्या नाहीत, इतके या शतकामध्ये या ठिकाणी आत्ता होत आहेत. आणि त्याची प्रियानो फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणतो आपण, वारंवार आता ते व्हायला लागलेले आहेत. युद्ध कधी कदाचित एवढे झाले नसतील, आता मात्र ती युद्ध इतके भयंकर होत आहेत. आजारपण प्रियानो एवढे कधी आले नसतील आणि माणसं मरत नसतील, आत्ता मात्र ती माणसं आजारपण भोगत आहेत आणि मरत आहेत प्रियानो याच शतकामध्ये. आणि विशेष करून 2020 पासून प्रियानो खास करून आपल्याला दिसून येत आहे की हे भयंकर अशा गोष्टी घडत आहेत. 2020 कोविडचा काळ थोडासा विचार केला ना प्रियानो, तर असं वाटतं खूप वर्ष झाले आता त्याला. असं वाटतं खूप वर्ष झाली, पण किती वर्ष झाली? 5 वर्ष पण नाही म्हणता येणार. 21-22 पर्यंत आपण अजून वेगवेगळे बसत होतो भक्तीला. 2च वर्ष, पण इतका काळ वाटायला लागलाय. म्हणजे काय, घडामोडी इतक्या फास्ट व्हायला लागलेल्या आहेत की जगातलं वातावरण सगळं काही असं बदलून चाललेलं आहे. आपणही फास्ट झालेलो आहोत प्रियानो. आणि असं वाटतं की हे काय चाललंय. तो काळ आत्ताच आहे, फक्त 5 वर्षापूर्वीचा म्हणा. म्हणजे प्रभू कदाचित लवकर गिअर अप केलेलं आहे त्याने, असं काहीतरी वाटत आहे. तो कधी करेल अजून आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून जो दुसरा मुद्दा मी म्हणत होतो प्रियानो, की विलंबाचं हा भ्रम हा डोक्यातून काढून टाका. तिसरा मुद्दा म्हणत आहे की आजच्या प्रभुभोजनाचा अर्थ तुम्हाला मला म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. हा मी मगाशी म्हटलं प्रियानो, कदाचित शेवटचा प्रभुभोजन बाकीच्यांच्या सांगण्याप्रमाणे जर धरलं तर हा शेवटचा प्रभुभोजन असू शकतो. पण ह्या प्रभुभोजनाचा अर्थ पण काय होतो प्रियानो? आपण पहिले करीन ज्या वेळेला वाचतो दर प्रभुभोजनाच्या वेळेला, काढा सगळेजण पहिले करीन 11वा अध्याय, करंथिकरास पहिले पत्र. येस, 24 ते 26 कोणी वाचेल? पहिले करीन 11वा अध्याय 24 ते 26. काय महत्वाचं आहे प्रियानो? काय महत्वाचं आहे? जितक्यांदा तुम्ही हे भाकर खाता माझ्या स्मरणात ते करा, किंवा प्याला पिता. पण अजून एक आहे, काय ते शेवटचं वाक्य, प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत ज्या ज्या वेळेला प्रियानो आपण प्रभुभोजन घेतो, आपण सुवार्ता सांगत असायला पाहिजे प्रियानो. आता हा भाग वेगळा आहे प्रियानो. मी मागे जसं म्हटलं होतं की हे कुठंतरी लपून छपून प्रियानो प्रभुभोजनाचं विधी करत होते किंवा भक्ती करत होते. आणि प्रभुभोजनाच्या त्या विधीमध्ये प्रियानो द्राक्षरस आणि भाकर हा पण एक भाग असायचा, जेवणच असायचं ते खरं तर. पण कुठंतरी तो लाल रंगाचा द्राक्षरस असायचा. आणि मग काही लोकांनी वावड्या उठून टाकल्या होत्या, किंवा असं लोक त्यावेळेला म्हणायचे की हे लहान मुलांना मारतात आणि त्यांचं मांस काढतात आणि मग त्यांचं रक्त गोळा करतात आणि मग ते पित असतं, म्हणून आपल्यामधून लहान मुलं गायब होतात. अशा त्या काळामध्ये प्रियानो लोक म्हणायचे. आणि म्हणून काय व्हायला लागलं माहिती आहे का, गपचूप रीतीने काही लोक प्रियानो या भक्तीमध्ये येऊन बसायचे. सरकारी लोकांना खबऱ्या देण्यासाठी, आणि कोण कोण त्याच्यामध्ये भाग घेत आहे, कोण कोण रक्त पितंय आणि कोण कोण मांस खातंय असं म्हणून बघण्यासाठी काही लोक येऊन बसायचे. आणि कोणीतरी येऊन बसलेलं आहे आणि तो आपल्याला बघतोय म्हणून काही लोक शांत राहायचे, ते भागच घ्यायचे नाही प्रभुभोजनामध्ये. नको घ्यायला बाबा, मागे बसलेला आहे तो कोणीतरी सांगेल, मला धरून दिलं जाईल, आणि म्हणून ते भाग घेत नव्हते.
पाऊल अशा लोकांना त्या ठिकाणी म्हणत आहे, जितक्यांदा तुम्ही भाकर खाता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत तुमची ॲक्शन जी आहे एक साक्ष म्हणून येते, तो येईपर्यंत तुम्ही घोषणा करत आहात, खाऊन घोषणा करत आहात, पिऊन घोषणा करत आहात. हा संदर्भ आहे प्रियानो. पण तुम्हाला आणि मला प्रियानो आज तशा प्रकारचं काही बंधन नाही आहे. पण आपण आध्यात्मिक रीतीने काय घ्यायला पाहिजे याच्यामधून, की आपण प्रभुभोजन घेण्याच्या तेव्हाच पात्रतेचं होऊ ज्या वेळेला मी कोणाला तरी खरंच सुवार्ता सांगितलेली आहे, मगच मला तो अधिकार आहे. आपण तशा प्रकारे तो घ्यायला पाहिजे. तो अशा प्रकारे घ्यायला पाहिजे की मी खरंच कुठल्याही पापामध्ये जर नाही आहे ना, शारीरिकदृष्ट्या, मानसिकरित्या, आध्यात्मिकरित्या मी एकदम देवासमोर शुद्ध आहे ना, अशा रीतीने प्रियानो तो घेतला पाहिजे. म्हणजे स्वतःचं कुठंतरी आत्मपरीक्षण करणं हे फार महत्वाचं आहे प्रियानो. आणि मग त्या मेझामध्ये प्रियानो तुम्हाला आणि मला भाग घ्यायचा आहे. अन्यथा प्रियानो आपण, मी जसं म्हणतो दरवेळेला, 10 दिवसाचा प्रसाद खाल्ल्यासारखं होईल. नाही तर काही फरक नाही आहे. दर महिन्याला हे लोक एकदम 10 दिवसाचा खातात, आपण महिन्याला प्रसाद खातोय. प्रसाद खाल्ल्यासारखं काही उपयोग नाही आहे प्रियानो. जर मनाचं परिवर्तन पालट झालं नाही, विचारांचा पालट झालेला नाही, जर पापांची क्षमा मागितलेली नाही, ह्या प्रभुभोजनाने काही होणार नाही प्रियानो. तुम्ही मंदिरामध्ये किती दशमांश द्या, तुम्ही किती हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणून गाणी म्हणा प्रियानो, तुम्ही रविवारी चर्चमध्ये येऊन बसा, तुम्ही प्रियानो घरामध्ये बसून प्रार्थना करा, तुम्ही कितीही दान धर्म करा, आपल्याला प्रियानो पापांची क्षमा आणि पश्चाताप झाल्याशिवाय आपण देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. या बाकीच्या सगळ्या गोष्टी धार्मिक आहेत. आपल्याला धार्मिक व्हायला देवाने बोलवलेलं नाही, आपल्याला आध्यात्मिक बनायचं आहे. आणि म्हणून आध्यात्मिक रीतीने प्रियानो तयारी आपल्याला करायची आहे. मनुष्य नाही तर घरी जाईल आणि प्रियानो लगेच वेगवेगळ्या रीतीने बायबल वाचायला सुरुवात करेल, लेखकांचे यूट्यूबवरती चॅनल बघायला सुरुवात करेल, खूप व्यवस्थित, पण मनाचंच पालट झालं नाही आहे, पश्चाताप जर केलेला नाही आहे. प्रसाद म्हणून खातोय प्रियानो. मी मागे म्हटलं होतं प्रियानो, आम्ही ज्या वेळेला गोव्याला राहायला होतो, लग्न झाल्या झाल्या आम्हाला गोव्याला त्या ठिकाणी पाठवलं होतं. तिथं रोज सकाळी प्रियानो मिसा, रोज सकाळी सकाळी प्रियानो 5 वाजता 6 वाजता चर्चच्या शेजारी तिथे एक चर्च होतं. ते फादर भाकर द्यायचे, सगळ्यांना भाकर द्यायचे, आणि आवर्जून प्रत्येक तिथला जो ख्रिस्ती आहे तो आवर्जून जाऊन प्रियानो भाकर खायचा. त्यांच्यासाठी ते कॉमन होतं. तोच मनुष्य जो सकाळी भाकर खातो तो संध्याकाळी प्रियानो गुत्त्यावरती दारू पितो, कारण सकाळी भाकरच दिली होती. त्याला काही फरक पडत नाहीये, त्याला वाटतं रुटीन आहे, हे चालतंच आहे. असं आपली आध्यात्मिक तयारी काय आहे प्रियानो, तिकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी हे बलिदान देण्यासाठी भूतलावरती आला प्रियानो, मानवाचं रूप धारण करून. आज अशी प्रियानो वेळ आहे की आता त्या गोष्टींबद्दल रिव्हिजन करायची गरज नाहीये. आता प्रियानो आपल्याला तयारी करायची, निघायची म्हणून. त्या गोष्टी सगळ्या झाल्या प्रियानो तिकडं सगळ्या. त्याने बलिदान दिलेलं आहे, त्याने प्रेम दिलेलं आहे, त्याने आशा दिलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी प्रियानो आपण आधीच तयार करायला पाहिजे होत्या. मनाचं परिवर्तन आणि हे सगळं जीवन शुद्ध करणं आहे, व्यवस्थित पवित्रतेच्या मार्गामध्ये चालणं आहे, शुभवर्तमानाला चांगले दाखले प्रियानो त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते सगळे दिवस संपले प्रियानो. मला संदेश करताना सुद्धा कधी कधी वाटतं, कशावरती आपण संदेश देणार आहे. आता त्या गोष्टी, खूप काही गोष्टी सांगायच्यात असं वाटतं. पवित्र शास्त्रामधले दुसरे पण शास्त्रभाग घ्यायला पाहिजे. परंतु आता आपण अशा दिवसांमध्ये जगत आहोत की प्रभूचं येणं कधी होईल प्रियानो. आणि आपण अजूनही प्रियानो 12 घडी जर करत बसलो, आई करत बसलो, 10वीचा मुलगा आहे आणि आई शिकत आहे, कसं पास होणार आहे तो? कसा त्या ठिकाणी परीक्षा पूर्ण होईल प्रियानो? देवबापाने प्रियानो होय प्रभू भोजनाचा विधी दिलेला आहे, ते स्मरण आहे की आपल्याला त्याने बलिदान दिलेलं आहे, त्याचा अर्पण स्वतः प्रियानो वधस्तंभावरती केलेला आहे.
आणि प्रेम त्याने दाखवलेलं आहे त्याच्यामधून, एक आशा निर्माण केलेली आहे की जसं त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे तसं आपले प्रियजन सुद्धा जर मरण पावलेले आहेत किंवा आपण जर मरण पावलो तर प्रियानो पुनरुत्थान आहे, मरणानंतर सुद्धा जीवन आहे. हे फक्त पवित्र शास्त्रामधूनच प्रियानो अभिवचन दिलेलं आहे आणि ते खुद्द स्वतः येशू ख्रिस्ताने प्रियानो पार पाडून दाखवलेलं आहे. त्यांनी ते काही काल्पनिक सांगितलं नाही की तुमचं पुनरुत्थान होईल आणि स्वतः मात्र प्रियानो न मरता स्वर्गामध्ये गेला, असं झालं नाही. तो आपल्यासारखा प्रियानो मनुष्य झाला, मेला आणि प्रियानो त्याला गाडलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी परत एकदा उठला. आपल्याला म्हणून एक आशा निर्माण झालेली आणि जाताना त्याने सांगितले मी परत एकदा येणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रभू भोजनाच्या प्रत्येक प्रियानो विधीमध्ये आत्तापर्यंत स्वतःची तयारी करण्याची संधी देवबाप देत आलेला होता. आपली तयारी करायची आहे प्रियानो. काही लोक कदाचित आज प्रभू भोजन घेतील आणि एक दिवस फार चांगले जीवन जगतील, रविवारचा दिवस, सोमवार आला की परत एकदा सुरू, परत रविवार आला फार चांगलं, सोमवार आला की परत सुरू. काही लोक कदाचित प्रभुभोजनाच्या दिवशी प्रियानो फक्त स्वतःचं जीवन चांगलं ठेवत असतील आणि महिनाभर पुढं कसंही जीवन जगत असतील, परत प्रभुभोजनाचा रविवार आला की परत एकदा त्याच्या समोर यायचं. असंही कदाचित जीवन प्रियानो काही लोक जगत असतील. पण आता ती वेळ गेलेली प्रियानो. आता ही संधी अशा रीतीची आहे की कदाचित हे प्रभुभोजन आपलं शेवटचं असू शकतं. एक तर प्रभू 24ला येणार म्हणून कदाचित आपलंच मरण प्रियानो त्याच्या आधी होऊ शकतं आणि म्हणून तो शेवटचा प्रियानो प्रभुभोजनाचा विधी होऊ शकतो. पण जरी तसं नाही झालं तरी प्रियानो स्वतःची तयारी आपल्याला तशी करून घ्यायची आहे की यावर्षी या वेळेला या महिन्यामध्ये मी या ठिकाणी प्रभुभोजन घेतलेलं आहे, पुढचं प्रभुभोजन स्वर्गामध्ये देवाबरोबर मी घेणार आहे. आमेन. ही तयारी प्रियानो आणि ही खात्री मनामध्ये, आत्म्यामध्ये आणि जीवनामध्ये प्रियानो सातत्याने चालत राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हटले प्रियानो प्रत्येक प्रभुभोजनाची संधी म्हणजे ज्याला भेटण्याची तयारी करणं व त्या प्रकारचं जीवन जगण्याचं एक आव्हान आहे प्रियानो. जोपर्यंत प्रभू येत नाही ते पवित्र जीवन मेंटेन करायचं आहे, सांभाळायचं आहे प्रियानो. कुठल्याही पापामध्ये प्रियानो आपल्याला पडायचं नाहीये, जगिक मोहपाशामध्ये जायचं नाहीये. जसं प्रभूने सांगितलेलं आहे तसंच जर प्रियानो आपण वागलो तरच प्रियानो प्रभू आपल्याला स्वर्गात घेणार आहे. दहा कुमारींसारखं प्रियानो माझ्यावरती पण वेळ आली होती. एअरपोर्टवरती माझे प्रोफेसर मला भेटले, ते सुद्धा त्याच मीटिंगला होते. मला त्यांनी सांगितलं होतं मी पण एअरपोर्टवरच आहे, आपण दोघं भेटू. ते म्हणाले फक्त तुमची फ्लाईट वेगळी आहे, माझी फ्लाईट वेगळी आहे. पुन्हा एअरपोर्टवर आम्ही दोघंही गप्पा मारत बसलो. ते भेटले, बऱ्याच दिवसानंतर गप्पा मारायला सुरुवात केली. माझ्या विमानाची वेळ होती 9:05 आणि 8:30 वाजता, कधी 8 वाजता दरवाजा उघडतो, कधी 8:30ला उघडतो. मी त्यांच्याबरोबर 7:30 वाजल्यापासून गप्पा मारत बसलो. वेळ आहे असं म्हणत माझ्या गप्पा आणि त्यांच्या गप्पा रंगत चालल्या होत्या. गप्पा रंगता 8:30 वाजता मला एक अननोन नंबरचा फोन आला. मी तो कट करून टाकला. म्हटलं कोणाचा आहे माहीत नाही, जाऊ द्या. कट करून टाकला. कट केला आणि परत काही क्षणामध्ये परत एक नंबर आला. तोच नंबर परत वाजला. मी परत कट केला आणि सरांशी गप्पा मारत बसलो. तिसऱ्यांदा परत एकदा फोन आला. मी म्हटलं कोण सारखं फोन करत आहे, काहीतरी इमर्जन्सी दिसतीये त्याला, म्हणून मी फोन उचलला. म्हटलं हॅलो. तो म्हणे साहब आपको बँगलोर जाना है ना. म्हटलं आहे, हा कोण माणूस आहे अननोन की ज्याला माहिती आहे की मला बँगलोरला जायचं आहे. म्हटलं हाँ जाना है, दरवाजा अभी बंद होने वाला है, आप कहाँ पर है. दरवाजा बंद होणार आहे. घड्याळ बघितलं 9:15. म्हटलं 8:30ला उघडत असता हा दार, मला कळलंच नाही गप्पा मारण्यामध्ये.
मी सरांना म्हटलं, सर बाय, भेटू बँगलोरला परत. आणि म्हणून बॅग घेऊन पळत राहिलो. पळता पळता परत एकदा फोन आला. म्हटलं अजून कोण आहे माहीत नाही. दुसरा एक फोन माणसाचा. तो म्हणाला, साहब अगले 1 मिनट में दरवाज़ा बंद होने वाला है, आप नहीं आए ना तो फ्लाइट छूट गई आपकी. मला घाम फुटला. मी म्हटलं, मी समोर आहे तुझ्या, जेव्हा की मला गेटही दिसत नव्हतं कुठं काय आहे. म्हटलं हे काय समोर आहे, मी आलोच. आणि त्या गेटच्या पलीकडे गेलो आणि त्याने बघितलं मी पळतोय म्हणून. त्याने हात केला. म्हटलं आलो मी. आणि आत गेलो. ती शिडी असते, तिथला दरवाजा बंद झाला. अगदी थोडक्यात, नाही तर फ्लाईट गेला असतं. घसा कोरडा पडला. आतमध्ये आलो. तिथं ते चेकअप करतात, तिकीट चेक करतात. ती बाई आली, तिने सगळे चेक केलं. माझ्या मागे कोण होता माहीत नाही, तो वर्करच होता. तिने चेक केल्यानंतर म्हणाला, ये लास्ट आहे क्या? तो म्हणाला, हा ये लास्ट आहे. बंद हो गया सब, फुल झालं. ये लास्ट है. मी धन्य म्हटलं. स्वर्गात असं नको व्हायला. ये लास्ट आहे. नाही तर मराठीत म्हण आहे नाही का, स्वर्ग 2 बोटांनी चुकलं म्हणतात. मराठीत म्हण आहे, 2 बोटांनी स्वर्ग चुकलं. असं धावपळीत जायला नको प्रियानो. कानातून गरम वाफ येत होती. घसा कोरडा पडलेला. पाय लटपटत होते. सीटवरती जाऊन बसलो आणि आधी थोडंसं पाण्याचं घोट घेऊन देवाला धन्यवाद दिले. म्हटलं, प्रभू मिळालं फ्लाईट बाबा, नाही तर मी मागच राहिलो असतो. पण स्वर्गामध्ये तसं नको व्हायला. त्याच्यासाठी आधीच तयारी करा पाहिजे. एक उदाहरण आहे प्रियानो. मी त्या सरांबरोबर जगातल्या गोष्टी म्हणा किंवा त्यांच्या गप्पांमध्ये रमून गेलो. तसं कदाचित ह्या जगामध्ये आपण इतके गुरफटून जातो की प्रभूचं आगमन अगदी जवळ झालेलं आहे, पण आपण लक्ष देत नाही. आपल्याला माहिती आहे मला त्या फ्लाईटमध्ये जायचं आहे, त्याच्यासाठीच मी त्या एअरपोर्टवर बसलो होतो. या भूतलावरती कदाचित आपण तेवढ्यासाठीच वाट बघत आहोत. आपला बाप्तिस्मा झालेला आहे, शास्त्रभाग वाचतोय, प्रार्थना करतोय, लोकांना उपदेश करतोय, सगळं झालं. पण प्रभूच्या आगमनाच्या वेळेला जर मी त्या ठिकाणी तयारी नाही आहे माझी केलेली, वेळेच्या आधी कठीण होऊन जाईल प्रिया. ज्या सरांबरोबर मी बसलो होतो ते सर मला दुसऱ्या फ्लाईटने बँगलोरला, मी त्यांची वाट बघितली आणि मी परत एकदा भेटलो. आपला प्रभू पण प्रियानो तसाच आहे. आज आपल्याबरोबर आत्म्याच्या रूपाने आहे, पण प्रियानो स्वर्गारोहण झाल्यानंतर तो प्रभू डायरेक्ट तिथं भेटणार आहे. आपल्या परत एकदा तिथं गप्पा सुरू होणार आहेत प्रियानो. पण आज त्या गप्पा आपण मारतोय का त्याच्याबरोबर? आज प्रार्थना करत आहे का? आज बायबल वाचतोय का? मनन चिंतन त्याच्याबरोबर जास्त करत आहे का? का अजूनही कुणाबरोबर तरी गप्पा मारत बसलोय प्रियानो? हा प्रभू येईल आणि निघून जाईल. आपल्याला प्रियानो समजणार सुद्धा नाही की प्रभूने आपल्या लोकांना घेऊन गेलेला आहे. आणि मी मागे म्हटलं प्रियानो की त्यावेळेला मात्र भयंकर परिस्थिती राहील. जो 7 वर्षाच्या काळामध्ये प्रियानो, कारण स्वर्गारोहण झाल्यानंतर, रॅप्चर झाल्यानंतर 7 वर्षाचा भयंकर महाकाळ सुरू होणार आहे. रक्तपात या ठिकाणी होणार आहे. भयंकर अशी परिस्थिती होणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही थांबलात किंवा अडकलात तर प्रियानो तुम्हाला आणि मला, कदाचित आपण मागे राहिलेल्या लोकांना म्हणत आहे मी प्रियानो, आपण मागे राहायला नको, पण मागे राहिलेल्या लोकांना आपलं रक्त सांडल्याशिवाय स्वर्गामध्ये जाणार नाही. म्हणजे काय, त्या काळामध्ये इतकं भयंकर वातावरण असणार आहे की मागे राहिलेल्या लोकांना स्वतःचं रक्त सांडावं लागणार आहे. मगच, म्हणजे रक्त सांडावं लागणार म्हणजे काय, ख्रिस्तासाठी बलिदान व्हावं लागणार आहे. भयंकर काळ राहणार आहे. एका मनुष्याने त्या ठिकाणी सांगितलं, रॅप्चर होण्याआधी आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताला जर महत्त्व दिलं तर आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. पण रॅप्चरच्या काळानंतर जर आपण मागे राहिलो तर आपल्याला रक्त सांडावं लागणार आहे आणि मगच स्वर्गात जावं लागणार. पण तो
न्यायाच्या दिवशी प्रियानो त्या ठिकाणी उठवेल, न्यायनिवाडा करेल आपला आणि मग स्वर्गामध्ये घेईल. पण आज परिस्थिती अशी आहे की प्रियानो, अशाच रीतीने प्रभू जर आला तर आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. कधी? जर आपण त्याच्या सहभागितेमध्ये राहू. नुसतं प्रभू भोजनच नाही प्रियानो. माझ्याकडे अजून काही होते वचनं, पण पुढच्या वेळेला प्रियानो प्रभू आपल्याला सहाय्य करू. अजून एक रविवार आहे ना, आहे का नाही? प्रभू सहाय्य करू प्रियानो आपल्याला. आणि मग जर आपल्याला संधी मिळाली तर आपण त्या वचनाकडे जाऊ.